गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या लाडकी बहीण योजनेचा आता प्रत्यक्षात लाभ देखील महिलांना मिळताना बघायला मिळत आहे। धुळे जिल्ह्यामधील या सर्व महिला जर आपण बघितल्या तर यांना सर्वांना या सर्व जिल्ह्यातील पहिल्या महिला आहेत की ज्यांना त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे मिळाले आहेत। आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। काय सांगाल की जिल्ह्याभरातल्या तुम्ही सर्व आता पहिल्या महिला आहात का त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत, जमा झालेले आहेत, काय एकंदरीत आपली भावना? सर्वात अगोदर तर मी शासनाचे आभार मानते की योजना म्हणतात पण योजनेचा लाभ भेटत नाही। पण त्या अगोदर 17 तारीख दिलेली होती मुख्यमंत्री साहेबांनी, त्या अगोदरच 14 तारखेला महिलांच्या खात्यावर हे पैसे पडल्याने महिलांमध्ये हा वेगळाच आनंद निर्माण झालेला आहे। भावाने आपलं कर्तव्य निभावलं त्याबद्दल आम्ही आज गिरीश महाजन धुळ्याचे पालकमंत्री त्यांना थेट तिथं कलेक्टर ऑफिसला जाऊन आमच्या महिलांनी राखी बांधलेली आहे। भावाने पहिलीच ओवाळणी दिली, याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते। आणि ह्या भागातून बरेच फॉर्म आम्ही भरलेले आहेत, त्यामधून कालपासून बहुतेक महिलांना पैसे पडण्यास सुरुवात झाली। नक्कीच अजून काही बहिणी आहेत आपल्या सोबत, काय सांगाल की आता हे जे पैसे आपल्या खात्यात जमा झालेले याचा काय उपयोग करणार आपण? आम्ही जमा करू, मुलांच्या शिक्षणाला लावू आणि पुढं आम्हाला जशी बुद्धी भेटली त्याच्या निमित्ताने आम्ही तो पैसा खर्च करू। राज्य सरकारने ही योजना पुढे चालू ठेवावी की या संदर्भात आपल्याला काय वाटतंय? हो, असं वाटतं की बाबा कायमस्वरूपी ही योजना जर सरकारने चालू ठेवली तर महिलांमध्ये नक्कीच बदल घडेल। म्हणजे एक पुरुष ज्याप्रमाणे पुढे जातो त्याचप्रमाणे एक महिला सुद्धा आघाडीवर राहू शकते। आता आम्ही असं महिलांचा आनंद व्यक्त करू शकतो की बाबा मी हे करू शकते, मी हे स्वतः घेऊ शकते। प्रत्येक वेळेस आम्हीच महिला असं मागे नको राहायला पुरुषांसाठी, आम्हीच पुढे जाऊ शकतो असा आम्ही आनंद व्यक्त करतो। या हक्काचे पैसे असे त्यांची भावना आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, यानंतर आता राज्य सरकारच्या बद्दल आपली काय भावना आहे? सर आम्ही असं म्हणू की पुढे त्यांनी ही योजना चालूच ठेवावी आणि 3 सिलेंडर सर जे फ्री देणार होते ते पण त्यांनी द्यावी। नक्कीच आता ह्या पैशांसोबत आता जे राज्य सरकारने 3 सिलेंडर द्यायचं जे कबूल केलेले आहे ते देखील लवकरात लवकर आपल्या त्यांच्या लाभामध्ये त्यांचा लाभ मिळवून द्यावा अशी एकंदरीत या सर्व लाभार्थी महिलांची भावना आपल्याला बघायला मिळत आहे। पुण्यावरून भूषण आहे रे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।